आणि तिला आम्ही फोन केला, तिच्या मिस्टरने घेतला. ते म्हणे तुम्हाला फोन करायचं कारणच काय म्हणे तिला. अहो म्हणलं आम्ही एका शाळेत होतो, ती शाळा वेळा भोसड्यात गेली म्हणे, परत फोन नाही करायचं म्हणलं. डोक्याला चिंत झाला. त्यांना मी पवार साहेब प्रवराकडे शिकायला होते. प्रवरा परिसरात आपण गेलो, त्यांच्या वयाचा माणूस भेटला, पवार साहेबांनी शेजारीच बसायला. पवार साहेबांनी शेजारी तशी बापूची गंमत झाली. तो त्याच्या पुढच्या त्याचा म्हणतो का बापून आम्ही क्लासमेट होतो. त्यांना तुमचा संबंधच नाही, पण ते नेऊन मला क्लासमेट करून घेतलं. आम्ही शिक्षण झालो कसं नाही आमचे पोर आम्हाला विचारतो. आमची मुली बऱ्याचदा विचारते तुम्ही 10वी झाले प्राचार्य कसं काय झाले, हे पुढं कुठे सगळे व्यवस्थित ऐकतात. गरड समजे हे जरा मोठे बोल म्हटलं सर तुमचा प्रॉब्लेम आहे. गरड सांगा म्हटलं सर तुम्ही कधी कोणाचं ऐकत होते, आता पण ऐकायचं. द्राक्ष बाग लावता लावता विषय असा आहे का इतका मोठा एक ऐतिहासिक प्रयोग केला मी. 1000 PPM मध्ये द्राक्षाचे गड बोलवले. ते रात्रीतून कमीत कमी 4 ते 3 फूट लांब झाले. सगळं राहता तालुका पाहिला. मोगलचा मुग ऐकवा बरोबर आहे. कारण माझ्या घरी सुद्धा चांगला असल्यामुळे मी बोलत नाही. तर आमच्या घरी जर समजा कोणता असत मी काय आला तिथं. शासन करतो. तर पुढच्या वर्षी गोड्यामध्ये स्वतः मी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम करतो असं मी तुम्हाला सांगितलं. गोड्यामध्ये पुढच्या वेळेस जेव्हा शिर्डीमध्ये कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण उपस्थित राहाल अशी साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुम्हाला चांगलं निरोगी आणि चांगलं आयुष्य लाभो. शिर्डी आणि पंचक्रोशीतील अनेक दिग्गज मान्यवर तब्बल 46 वर्षांपूर्वी ज्या बाकावर बसून एकत्र शिक्षण घेत होते तोच मित्र परिवार पुन्हा एकदा एकत्र आला. सन 1980 मधील श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या 10वीच्या विद्यार्थ्याचा एक आगळा वेगळा स्नेह मेळावा नुकताच शिर्डीजवळील अगत्य कृषी पर्यटन रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात संपन्न झालाय. या मेळाव्याचे मुख्य सूत्रधार उद्योजक संजय लोढा यांनी पुढाकार घेऊन 46 वर्षांनंतर विखुरलेल्या मित्रांना पुन्हा एकदा एका छताखाली आणलं. या स्नेह मेळाव्यात शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, नांदुरकीचे माजी सरपंच राजेंद्र चौधरी, प्राध्यापक चौधरी सर, डॉक्टर गंगवाल, माजी सरपंच वाल्मिक तुरकणे, भाऊ थोरात आणि डॉक्टर लोढा यांसारख्या विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असलेल्या दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. मेळाव्याची सुरुवात अत्यंत भावूक क्षणांनी झाली. आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आपल्या वंदनीय शिक्षकांचं आगमन होताच सर्व मित्रांनी त्यांचं वाजत गाजत आणि नृत्य करत जंगी स्वागत केलं. शाल आणि हार देऊन गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. इतक्या वर्षांनंतर एकमेकांना पाहिल्यामुळे ओळख पटवणे कठीण जात होते. स्वतः कैलासबापू कोते यांनी मजेशीर भाषेत मी तुम्हा सर्वांच्या वर्गात होतो हेच मला आठवत नाहीये असं सांगताच एकच हास्य कल्लोळ उडालाय. त्यानंतर प्रत्येकानं आपली ओळख करून दिली आणि शालेय जीवनातील गंमतशीर किस्से सांगत आठवणींना उजाळा दिला. कैलास बापूंच्या नेहमीच्या शैलीतील प्रभावी भाषणानं उपस्थितांना खळखळून हसवलंय. एरवी गंभीर आणि आदरार्थी संबोधने ऐकणाऱ्या या मान्यवरांनी आज एकमेकांना पुन्हा एकदा मित्रत्वानं एकेरी हाक मारली. हा क्षण सर्वांसाठी खूप मोलाचा होता. जेवणाच्या वेळी कैलासबापू कोते यांनी जुन्या संस्कारांचं दर्शन घडवलं. त्यांनी स्वतः गुरुजनांना पाणी नेऊन दिलं आणि आपल्या मित्रांना स्वतः वाढून जेवणाचा आग्रह केला. त्यानंतर झालेल्या अंताक्षरी आणि विविध खेळांनी वातावरण रंगत भरली. कार्यक्रमाचा शेवट हा गाण्यांच्या तालावर मनमुराद नृत्य करत करण्यात आला. तब्बल 46 वर्षांनंतरचा हा आनंद सोहळा सर्वांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला. दरवर्षी असा स्नेह मेळावा भरवण्याचा संकल्प करत सर्व मित्रांनी भावविभोर होऊन निरोप घेतला. या मेळाव्यामुळे काळ 46 वर्ष मागे गेल्याची प्रचिती सर्वांना मिळाली. माझे नाव मोगलचा मुग ऐकवा आल्या गाड्या मागे गाड्या आल्या गाड्या मग गाड्या गाड्या मग गाड्या गाड्या चालल्या वनीला चालल्या वनीला गाड्या चालल्या वनीला पैसे
मी मोगल दामू गायकवाड म्हणजे तेडी मी 8वीला साईनाथ औद्योगिक आपलं साईनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये महुआ पैरे हे मुख्याध्यापक असताना शाळेमध्ये रुजू झालो. नंतर आम्हाला आपले बालगर सर KJ बालगर यांचं सहवास लाभला. आणि हे नवले सर आहे ना, यांनी आपल्या शाळेचं नाव म्हणजे आपलं कबड्डी खो खो याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नंबरला आणलं. आणि मी स्वतः म्हणजे कबड्डीपट्टू हे पद्म कोते शशिकला कोते या सगळ्या म्हणजे मुली त्या आपल्या खो खोच्या पट्टत होत्या. दोन मुद्दे सांगतो जे ऑब्झर्वेशन वर असतं. आदरणीय सर, आपल्याकडे आता ज्या टूथपेस्ट आहेत त्या प्लास्टिक मध्ये, बरोबर, किंवा ज्या मेडिकलच्या पेस्ट येतात त्या पण प्लास्टिक मध्ये. पूर्वीच्या ज्या होत्या ते मेटल मध्ये होत्या. मेटलच्या ट्यूबचं असं असायचं, किती ट्यूब दाबली, किती संपली आणि किती शिल्लक आहे डॉक्टर ते आपल्याला कळत होतं. आता जी प्लास्टिकची आहे ती आपण किती जरी दाबली तरी शेवटपर्यंत फुगलेली असते, बरोबर. त्यातलं मटेरियल पूर्णपणे संपून जातं तरी पेस्ट आहे तशी. काही लोकांचा स्वभाव सुद्धा असत असतो, जवळचं सगळं काही संपलं पण फुगिरी जात नाही. हे मी त्या पेस्ट करू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा सांगायचा असा की आपल्याला घरामध्ये सर्वांना कुकरची माहिती आहे. कुकर आहे ना, कुकरला, प्रेशर कुकरला एक झाकण असतं, त्या झाकणाला एक शिट्टी असते. पण जर समजा ज्या काही वस्तू आपण शिजायला टाकतो त्या 2 मिनिट 3 मिनिट जो आपल्याला त्या 2-3 शिट्टी जो कालावधी असतो, किंवा तशी जड वस्तू असतात तर आपण 5 शिट्ट्या 6 शिट्ट्या करतो. पण जर समजा टेक्निकली काही प्रॉब्लेम आला, शिट्टी झाली नाही, तर त्याला अजून एक पर्याय असतो. कुठला? सेफ्टी वॉल्व, बरोबर. म्हणजेच माणसाने आपल्या मनातली खचखच, आपल्या मनातली वाफ जर बाहेर काढली नाही तर वाल जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून प्रत्येकाने संवाद साधणं गरजेचं आहे. राजूभाऊंच्या आणि आता जे आपण मत मांडलंय की पुढच्या 5-10 वर्ष जे काय असतील ते आता जवळजवळ ब्रेक फेल गाड्या आता जी भेटते ते सुद्धा तुम्हाला ऐकायला येतं, बोलता येतं. डॉक्टर गोंधळांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला, विद्यार्थी साधनं बोलवून आता माझं भाषण सुरू झालं. मला पाऊण तास दिला होता तिथं. सगळे व्यवस्थित ऐकतात, गरज म्हणजे हे जरा मोठे बोल म्हटलं सर तुमचा प्रॉब्लेम आहे. आणि काय असतं म्हातारपणामध्ये जेवढे आजार येतात ना त्याला आपण तरुण पण जबाबदार तुम्ही भांडा नका म्हणून. गरज साधनं म्हटलं सर तुम्ही कधी कोणाचं ऐकत होते, आता तुला ऐकायचं येत नाही. अजून एक किस्सा सांगतो. माझी मंडळी एकदा स्वतःवर हे होते नाशिकचे बाबा महाराज इकडे जायचं भेटायला. म्हटलं काय झालं रे? ती म्हणजे 6 महिने झाले ती माणसं ओळखत नाही. म्हटलं तो आरोग्य कधी माणसं ओळखी होता ते चालू करा. आता मला जेवढी माणसं वाकडी चालतात ना त्यांचं तरुण कोण पाहते कधी सरळ चाललं नव्हतं. आपण म्हणतो तुम्ही जसं पत्र पाठवत तसं उत्तर येणार. माझे विचार अतिशय नास्तिक असतात. मी सांगतो मंदिरात काहीच नाही, काहीच नाही मंदिरामध्ये. मंदिरात फक्त तुमचं आमचं ऑडिट होत असतं, बाकी काही नसतं. म्हणून जीवनातली आपली फाईल आपण क्लिअर केली पाहिजे. फाईलला जर लाल रेषा मारलेल्या असतील ना तर तुम्हाला बरेच लोक म्हणतात ना आम्ही तर देवाचं एवढं करतो पण आमच्या बाबतीत असं का घडतं त्याचं कारण असं ऑडिट मध्ये गडबड. आपलं ऑडिट चांगलं झालं पाहिजे आणि चांगले विचार द्या. तुम्हाला सांगतो दारा पुढे भिकारी आला ना बऱ्याचदा काय म्हणतो आम्ही ना रागारागत असतो, हे चल पुढे नाही काही नाही येतं, चल पुढे होईल इथपर्यंत ठीक आहे, पण काय नाही इथे या शब्दाचा अर्थ आपल्याला कधी कळत असतो. आणि मग ती पण वेळ येते कधी कधी तिथं काहीच शिकत राहत. दुकान उघडलेले असते सकाळी सकाळी आणि तो मागणारा कुठेतरी येतो दारामध्ये. आम्ही त्याला काय म्हणतो हे बोलणे नाही आज पुढं ते भिकारी म्हणतो सारे माझी पण बोलली नाही बस असं तो दिवस पूर्ण खराब. म्हणून आपण जन्माला आलो, आईच्या उदरातून आपण पहिला श्वास घेतला त्यावेळेला आपल्या जीवनाची गोडी झाली ती. त्याच्यानंतर जगणं ही फक्त औपचारिकता आहे. काही गोडीची वाट पाहू नका. आपल्या कपड्याला जर 4 खिशे असतील आणि 4 खिशामध्ये चांगल्या नोटा असतील तर एक खिसा खाली करण्याची ताकद ठेवली पाहिजे. तेच अध्यात्म याच्यामध्ये. धन्यवाद तुमचं. 8 मार्च बॅच माझे सवंगडी संजय लोढा, वारोळी कंपनी, टेम्पोळवाडीचे कंपनी, आणखी चौधरी
हो हे आहे ना बापू आपले कणकुरी आवाज नाही येत माहिती राजू भाऊ चौधरी यांनी जे पुढाकार कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आज गेट टुगेदर निमित्त आपण एकत्र जमलो असं वाटते की आपला शाळेचे दिवस आपल्याला आठवतात आणि आपण तो अनुभवत आलो. तर मला एवढं सांगायचं आहे, मला इतका आनंद झाला. 46 वर्षानंतर काही चेहरे ओळखायला पण येत नाही, नावं पण मी विसरले. 10वी नंतर आम्ही पुढे कॉलेज पूर्ण केलं. नंतर लग्न झालं 83 मध्ये मुलं बाळ झाले. पण हा क्षण पुन्हा येईल असं वाटत नव्हतं, कारण कोरोनाच्या काळात बहुतेक आपले वर्गमित्र गेले, त्यांची भेट आता पुन्हा होणे नाही. शशिकला आणि मंगेश बागवे यांची खूप तळमळ होती की कुठेतरी एकदा मेळावा घ्यावा. बापूंशी नेहमी माझं 2 वर्षापासून संभाषण व्हायचं, बापू आपल्याला मेळावा घ्यायचा, बापू आपल्याला मेळावा घ्यायचा. बापू नेहमी तत्पर असायचे. बापू म्हणायचे की तुम्ही फक्त सांगा केव्हा जमायचं, मी सर्व अरेंज करतो. परंतु बापूकडे खरं तर आपण गेलोच नाही. तिथे बापूंनी सुद्धा मेळावा अतिशय आनंदाने आणि अतिशय उत्साहाने हा घेतला असता. परंतु संजू भाऊनी याचं श्रेय घेतलं, त्यांनी खूप मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे खरं तर अभिनंदन. या निमित्ताने शाळेच्या खूप आठवणी जाग्या होतात. आपले हाफ पॅन्ट, आपला शर्ट आणि ती टोपी आपल्याला या निमित्ताने ती जागृत करते. खूप आठवणी असतात. आपले जे गुरुवर्य आहेत नवले सर यांनी तर आपल्याला आपलं नाव खो खो कबड्डीमध्ये आम्ही सर्व कबड्डी खेळायचो, पद्मा पण खो खो खेळायची, शशिकलाही त्या याच्यामध्ये असायची. आणि आपण नगर जिल्ह्यामध्ये आपल्या सायन्स माध्यमिक विद्यालयाचा नेहमीच पहिला नंबर असायचा तो झाला होता. सर आम्हाला 3 दिवस स्टोरी सांगत होते. सर ही स्टोरी याच्यापैकी कोणीही विसरलेलं नाही. आणि ती पिक्चर 3 तासाचा होता, पण स्टोरी 3 दिवसाची सरांनी सांगितली. ते सांगण्याचं कसं सुद्धा सरांकडे होतं. ही विशेष बाब आहे. मगाशी म्हणलं या पण सर तुम्ही ती एक क्षमती आणायला पाहिजे होती हातात. त्याला मोठं असं बाहेर पुढं टोक असायचं आणि यांना बसली का काय परत आपण कोणी नाव घ्यायचं नाही. बाबू सरांचा सॉरी नवले सरांचंही तसंच असायचं. प्रत्येक वेळेला आपल्याला स्टोरी सांगायचे. खोखोची प्रॅक्टिस घेताना आपल्या सरांची ऍक्शन लावण्यासारखी होती. खोखोची प्रॅक्टिस घ्यायची सर. आता ते असे पळताना ते जर बघितलं तुम्ही त्या शशिकला 3-3, 4-4 मिनिट ते पळायचे. पद्मा काय म्हणजे त्यावेळेला इतके सुंदर कबड्डीची टीम सुद्धा इतकी सुंदर झाली होती. रमेश भाऊ नाहीये, गावाला त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये कबड्डीच्या स्पर्धा खेळायला आपण गेलो खेडेपडी. तर इतके सुंदर ते दिवस आपले गेलेले आहे. भले आपल्याला मार्क कमी पडले जावे तर पण आताचे 80% 50% म्हणतात का आम्ही आला बाबा आपल्याला तेवढं आम्हाला 53% पडले. आम्ही शिक्षक झालो कसं नाही आमचे पोर आम्हाला विचारतो. आमची मुली बरंचदा विचारते तुम्ही 10वी झाले प्राचार्य कसं काय झाले. हे पुढं कुठे कारखान्यात काढलं अप्रेंटिसला 10वी झाल्यानंतर जेव्हा काळे कपडे घालायची वेळ आली राजू भाऊ ते हसायचे कुठं तिथं काळे कपडे घालतो. कारखान्याने 1 वर्ष शिपाई पाठवलो ITI न झाला. तिथून 2 वर्ष आलो काढलं 83 ला कोर्स पूर्ण झाला. 84 ला शिक्षक झालो. तेव्हा कुठं बरं वाटलं आता काळ्या कपड्यातून आपली सुट्टी झाली. 7 वर्ष मुलीला काढले. 91 ला सिडनीला आलो. साईबाबांच्या कृपेनं तुम्हाला सांगितलंच मागाशी साईबाबांची सेवा करायला सुरुवात झालो आणि शिक्षक म्हणून इथं रुजू झालो. 5 वर्ष सुपरवायझर झालो. त्याच्यानंतर 1 महिन्यात प्राचार्य झालो आणि बाबांची इतकी सेवा करायला मिळाली की ती सेवा करता करता बाबांनी मला मुलगा दिला. जे आता लोड हा संजय लोढा सर यांनी जे गेट टुगेदरचा कार्यक्रम केला त्यामुळं सगळे भेट झाली. शिशी आणि आशा जे आहेत तुम्ही त्या माझ्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये होते. तसेच रमेश कोळगे तेही होते. सुधाकर पुरत हेही अजूनमधून फोन येतात. बाकीच्याशी माझी अशी कुणाची फक्त ग्रुपवर आम्ही असं बोलत होतो. परंतु आता मी एक विनंती करते की पुन्हा गेट टुगेदरचा कार्यक्रम करावं आणि आपण सर्वांनी एकदा भेटावं. आणि सरांबद्दल सांगायचं तर नवले सरांबद्दल सांगितले
ऑफ पिरियड असताना आम्हाला खूप आनंद व्हायचा. सर प्रत्येक वेळेस आम्हाला पिक्चरची स्टोरी सांगायची नवले सर. त्याच्यामुळं सरांचे म्हणजे नेहमीच आपण मुलांना पण आम्ही शिकवायचो ज्यामध्ये आपण 6 महिन्यानंतर साहेब राजीनामा देऊन टाकला, परत कॉमर्सला प्रवेश घेतला. 11वीला तिथं थोडी शिस्त, थोडी बस मिळायची नाही. आम्ही सगळे ग्रुप आम्ही परत केजेसला कोपरगावला आलो. आम्ही 5-6 जण सगळे कोपरगावला आलो केजेसला. केजेस आल्यानंतर 12वी झाली, FY TY. TYला परिस्थिती अशी निर्माण झाली, कॉलेजची निवडणूक लागली जनरल सेक्रेटरी पदाची. आणि त्या वर्षी युनिव्हर्सिटी नवीन नियम काढला, जो ऑल क्लिअर विद्यार्थी असेल त्यालाच उभं राहत नाही. आता ऑल क्लिअर मध्ये पूर्वी कसं यायचं, कोपरगाव आणि अपडाऊन असा विषय असायचा. आणि त्या वर्षी अपडाऊन मध्ये लढ झाली. विलास आबा होते, विलास आबा आणि मी पाचवीपासून एका बेंचवर बसले. आम्ही दोघं एका मला विरुद्ध उभे राहिलो. आणि विलास आबाच्या तोंडून काहीतरी शब्द गेला, चौघे काही कमी आठवते आपल्याला उभं राहायची की खायची 25 काहीतरी तो बोलून गेला. आणि सगळे अपडाऊनचे आपले खेळातले मुलं सगळे पेटून उठले. आणि आबाचा मी त्या ठिकाणी त्यावेळेस 55 मतांनी पराभव केला दंदरी. मी त्यावेळेस जीएस झालो केजेचा. आणि आमच्या मग थोडं राजकारणाद्वारे आमच्या त्या शरद जोशी, शरद पवार शेतकरी संघटनेद्वारे शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. त्याचं आमचं सगळं ते M.Com सेमिटर आपण राहिलं. पुढे नोकरी मिळाला, इकडे गेलो का नाही, तिकडे गेलो का नाही, नोकरी नाही, काही नाही. मग शेवटी आपलं पाणी भरायचं काम सुरू केलं घरी. घरचा व्यवसाय मला सगळ्यात सोपा व्यवसाय. कधी कामावर जा, कधी या, पैसे मिळू न मिळू हा शेताचा व्यवसाय सुरू केला. 89 लग्न झालं. 92 साली गावचा सरपंच झालो. 3-4 वर्ष ते केलं, पण गावामध्ये बऱ्या प्रमाणात राजकारणामध्ये आपल्या गट गेल्यानंतर बापूच्या सहकार्याने ग्रामपंचायत सत्ता येत गेली, जात गेली. नंतरच्या काळामध्ये शेती हा व्यवसाय म्हणून आज नाही ते खाऊन पिऊन सुखी, जरी पैसे भरले नाही तर खाऊन पिऊन सुखी. कोणी कधी पुढं बोलवत हजर राहणार, कुणी कधी फोन केला तर 10 मिनिटात हजर राहणार. कधी कोणते कारण सांगणार नाही, मला इकडे जायचं तिकडे जायचं, रजा मिळत नाही, हे होत नाही ते होत नाही. आपल्याकडे अजिबात विषय नाही. फोन केला 10 मिनिटात हजर. कोणाला काही अडचण असली तर आपल्याला कधी फोन करायचा, आपण अजूनही हजर राहतो. तर सर्वांच्या सुखदुःखात आपण हजर राहणे हीच आपलं भांडवली, हीच आपली श्रीमंती. आपण सर्वजण या ठिकाणी आले, आनंद वाटला. कोणाला जर वैयक्तिक अडचण असली तर कुठला आपल्याला फोन करायचा, मार्गदर्शन करून पैसे द्या आपल्याकडे बरं का. व्यक्तिमत्वाच्या नावावर पैसे द्या, तुम्हाला अडचणीतून मार्ग काढी, पण पैसे नाही आपल्याकडे. तर सर्वजण या ठिकाणी आले, आनंद वाटला. झाली राजकारणाचा जर त्यातलं काही पिढ्या नव्हता, ते शेतकरी म्हणूनच काम करत होते. पण साईबाबांनी त्यांना अचानक संधी दिली आणि शिर्डीचे नगराध्यक्ष झाले. त्याच्यानंतर ते साईबाबा संस्थांचं विश्वस्त झाले. विश्वस्त झाल्यानंतर या ठिकाणी सुक्तनकर साहेबांची कमिटी असताना आणि बापू त्या कमिटीमध्ये विश्वस्त असताना आपल्या परिसरातील कमीत कमी आम्ही जर म्हणतो बापू या पोरांना नोकरी लावायची, तर बापूच्या माध्यमातून आपण कमीत कमी 400-500 मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. 1000 लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या, त्या ठिकाणी शब्द चालवत होता. संस्थांमध्ये बाकीच्या कोणाच्या ठिकाणी प्रभुत्व नव्हतं. आणि सुक्तनकर साहेबांचं, बापूचं आणि अजित पवारांचं एवढं त्या ठिकाणी शक्य होतं की बापूंनी शब्द टाकायचा आणि त्या मुलांना त्या ठिकाणी नोकरी लागत होती. आपल्या ग्रुपमधला एक आपल्याला बापूचा खरोखर अभिमान आहे. बापूने आतापर्यंत 2450 मुलींचे लग्न त्या ठिकाणी शिर्डीमध्ये लावलेले आहे. आपला असा हा मित्र खरोखर आपला, आता बापू म्हणतो मी तुमच्या मार्गातच नव्हतो, आता आम्हाला मोठा प्रस्ताव पडला पाहिजे. कारण मी मोठं सांगितलं, शरद पवार साहेब प्रवराला शिकायला होते आणि पवार साहेब 8वी वेळचे. आणि काय झालं, प्रवरा परिसरात आपण गेलं, त्यांच्या वयाचा माणूस भेटला, पवार साहेबांनी शेजारीच बसायला. पवार साहेबांनी शेजारी तशी बापूची गंमत झाली. तो त्याच्या पुढच्या त्याचा म्हणतो बापू आम्ही क्लासमेट होतो. त्यांना तुमचा संबंधच नाही, पण ते नेऊन मला क्लासमेट करून घेतलं. तर बापूंचा आपल्या परिवाराच्या वतीने, आपल्या 80च्या बॅचच्या वतीने एक छोटेखानी सत्कार या ठिकाणी करू. मी शिक्षकांच्या हस्ते आपण तो सत्कार करू. मी विनंती करतो बापूंना आपण त्या सत्कारचा स्वीकार करा. आणि हा कार्यक्रम घेताना संजीव बोलोडा यांनी पुढाकार घेतला, त्यांचं पण मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे मी काल काय होतो आणि आज काय हे सांगण्यासाठी मी तुमच्या पुढे उभा आहे. खरं म्हणजे 1980 ची बॅच झाल्यानंतर 10वी मध्ये शिक्षण घेत असताना आपले सगळे एवढं मित्र सगळे त्या 55-60 विद्यार्थ्याच्या खोलीमध्ये बसत असताना अनेक प्रकारचे खोडकर लोक, अनेक प्रकारच्या खोडकर मुली त्यावेळेस पाहायला मिळाल्या.
खो खो खेळताना पद्मताई असतील, माझ्या मते शशिकला ताई असतील, या सगळ्या खेळताना खो खोचा मी पण प्लेअर होतो. पण त्यावेळेस त्या एक्सपर्ट खेळाचे आपल्याला चांगल्या प्रकारची जाणीव करून देताना नवले सर असतील, दलंदरे सर असतील, राऊत सर असतील, बरेच गोंदकर सर असतील, नागरे सर, हे त्यावेळेचे शिक्षकांनी, गुरुजींनी खूप हाणलं, खूप मारलं, खूप सहन केलं. पण आज जे काही त्यांनी आपल्याला मारलं, घडवलं, ते त्यांच्यामुळेच आज आपण उभं आहे असं म्हणलं तर वागवं ठरणार. कारण सगळ्यात महत्वाचं काय, 10वी हा आपला मेन बेस आहे. त्यावेळेस त्यांनी खूप मेहनत करून घेतली आपल्याकडून. काही विद्यार्थी पास झाले, मी स्वतः नापास झालो, मी परत रिपीट दिलं, नंतर पास झालो. त्याच्यानंतर 12वीची परत परीक्षा दिली. 12वी नंतर BA अपियर BA साठी शिक्षण घेतलं लोणीसाठी. आणि मित्र परिवार चांगला नसल्यामुळं BAचं सुद्धा शिक्षण फार खास झालं नाही, चांगलं झालं नाही. मग मधल्या काळानंतर BA झाल्यानंतर वडिलांनी शिर्डीमध्ये नेटकंच ITI सुरू झाला होता. माझे सर वगैरे होते तेव्हा, वाटतं चौधरी सर होते, तर त्यावेळेस ITI सुरू झालं. मग मोटर मेकॅनिक हा कोर्स केला. पण सरांचं आपलं व्यवस्थित जमलं नाही. माझ्याबरोबर राजा बागलीवर होता, रवी नागपुरे होता. आणि येऊन काय नाही, सरांपुढं पान खायचं, उर्मट सारखं बोलायचं. तेव्हा सरांनी वडिलांना पत्र दिलं का तुमचा मुलगा व्यवस्थित शिक्षण घेत नाही, त्याला काहीतरी समज द्या म्हणून. वडील आले, शिक्षकांची त्यावेळेचे शिक्षक होते, त्यांची समज काढली. समज काढल्यानंतर ITI पूर्ण झाला. वडिलांची परत इच्छा होती आपल्या मुलांनी काहीतरी करावं बाबा, म्हणून त्यांनी मला बेंगलोर इथं पाठवलं होतं. पण तिथं पण फार BA साठी पाठवलं होतं, तर तिथं पण फार शिक्षणात लक्ष लागलं नाही. तिथून परत घरी आलो. मग वडिलांनी सांगितलं आता तुला काही करण्यापेक्षा हे सगळं झालं प्रयोग, तू आता मस्तपैकी शेती करू. म्हणून वडिलांनी 4 एकरची द्राक्ष बाग लावून दिली. द्राक्ष बाग लावता लावता विषय असा आहे का इतका मोठा एक ऐतिहासिक प्रयोग केला मी. 1000 PPM मध्ये द्राक्षाचे गड बोलवले. ते रात्रीतून कमीत कमी 4 ते 3 फूट लांब झाले. सगळा राहता तालुका पाहायला आला. काय नवीन प्रयोग केला म्हणून. वीर म्हातारीने घोडे लावले का तू काय केलं म्हणून. लोक पाहायला आले तू काय नवीन विज्ञानात प्रगती केली म्हणून. पण ती काय प्रगती नव्हती, ते अपयश होतं. आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचे द्राक्ष बाग सांभाळले. त्याच्यानंतर वडिलांनी सांगितलं तुझं बाबा लग्न करून द्यायला लागेल. आता तू कुठंच माझ्या दृष्टीने कुठंच योग्य लागला नाही, तुझं लग्न करून दिलं. लग्न करून दिल्यानंतर 1998ला इथं अजित पवार कार्यकारी अधिकारी होते, अजित बाबुराव पवार म्हणून. तर त्यावेळेस मी नेटकेच बँकेची स्थापना केली. आणि बँकेची स्थापना केल्यानंतर त्यांचं आणि माझं चांगल्या प्रकारचं टायप झालं. मग त्या अजित पवारने 1998-99ला मला साईबाबा संस्थानचं विश्वस्त नेमलं. आणि नेमल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं साईबाबा संस्थान काय राहतं, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था काय राहते, तिथल्या ट्रस्टीला किती डिमांड राहतो, किती मान राहतो, हे त्यावेळेस कळलं. पण तो मान इतका मी साधेपणाने झाला का सर्वसामान्य माणूस आला झाडवाला त्याच्याबरोबर चहा प्यायचं काम मी केलं. म्हणून त्यांना एक वेगळी आपुलकी लागली का विश्वस्त हा आपल्यातलाच आहे, हा दुसरा कोणी नाही, हा आपलाच घरातला माणूस आहे. म्हणून त्यांनी सातत्याने मला प्रामाणिकपणाने खूप विश्वस्तांनी कर्मचाऱ्यांनी मदत केली. आणि प्रत्येकजण त्यावेळेस माझं नाव कैलास कोते होतं, तर बापू हे नाव परिचित झालं. बापू झाल्यानंतर 2001ला शिर्डी नगरपंचायतची पहिली निवडणूक झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशासकीय राजवट होता. 2001ला साईबाबा संस्थांचं विश्वस्त असताना इथं नगराध्यक्ष पद आलं. आणि नगराध्यक्ष पदासाठी मला सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटलांनी पुरस्कृत केलं. आणि मी शिर्डी शहराचा पहिला नगराध्यक्ष म्हणून मान मिळवला. त्याच्यानंतर 2001 ते 2005 पर्यंत 6 पर्यंत मी नगराध्यक्ष राहिलो, विश्वास राहिलो. त्यानंतर योगायोगाने बाबा साईबाबांची मर्जी बघा, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सहकार्य म्हणायला लागेल किंवा गुरुजींचं चांगली देण म्हणायला लागेल. आणि माझ्या मिसेस परत शिर्डीच्या महिला नगराध्यक्ष म्हणून कार्यरत राहिला. हा शिर्डीतल्या इतिहासातली पहिली घटना. मी पाय उतर झालो आणि माझ्या मिसेस नगराध्यक्ष म्हणून त्या पदावर विराजमान झाल्या. ही शिर्डीच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आणि माझ्या दृष्टीने सुद्धा भाग्याची गोष्ट होती. हा सगळा कालावधी 12.5-13 वर्ष गेल्यानंतर त्या पण विश्वस्त राहिल्या. शिर्डीमध्ये एक नगराध्यक्ष झाल्यानंतर दुसरं पद विश्वस्त पदाला भेटतं. हे दोन्ही पद माझ्या घरात आली चालून. त्याच्यानंतर मधला काळ बऱ्याचपैकी आरक्षणमध्ये गेला. त्याच्यानंतर आता माझा मुलगा नगरसेवक झाला.
हे सगळं करीत असताना ह्या काळामध्ये जसं राजू भाऊंनी सांगितलं, जसं भाऊ थोरातांनी हे कीर्तन करायचे सुरुवातीला, मी त्यांचं कीर्तन बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे. आपल्यातला सुद्धा चांगला गुण, चांगला कीर्तनकार म्हणून भाऊचं नावलौकिक होतं शिर्डी आणि परिसरामध्ये. पण त्यांनी नंतर कीर्तन का सोडलं मला माहित नाही, पण चांगल्या प्रकारे ते कीर्तन करायचे. आणि ह्या कालावधीमध्ये 2001 पासून मी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली. सुरुवात करताना सुरुवातीला राजू भाऊ सारखे असे, उत्तम भैया, राजू कोते, यादवराव कोते, आणखी बरेच आमचे सहकारी अशा संघटनेला बरोबर घेऊन शिर्डीमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली. आणि त्या वर्षी 2001ला 24 ते 25 पहिल्यांदा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांनी नोंद केली. त्यानंतर तो सामुदायिक विवाह सोहळा एवढा प्रगतीपथावर गेला का सातत्याने 150, 200, 210, 220 पर्यंत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न लावायचं काम शिर्डीत साईबाबांच्या कृपेने केलं. आणि त्यावेळेस 50-50 हजार लोक त्या वरडी म्हणून तिथे यायचे. आणि या लोकांना सगळं राजू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जेवण द्यायचं काम केलं. आतापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, बाबांच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने 2450 मुलींचं लग्न लावून देण्याचं काम शिर्डीमध्ये केलं. एवढं चांगलं काम केलं का 1 रुपया घेऊन सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं काम सातत्याने केलं. आणि मग या काळामध्ये जेव्हा जेव्हा मी ट्रस्टी होतो, माझ्या सौभाग्यवती ट्रस्टी होत्या, तेव्हा हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम मी साईबाबा संस्थांमध्ये करून दिलं. आणि आजही मला आनंद आहे का हजारो मुलं आज परमनंट झालेले, कायमस्वरूपी झालेले, त्याचा आनंद, विशेष आनंद आहे. हे सगळं केव्हा झालं का आपले सर होते, अनेक सर होते, त्यापैकी आता नवले सर आणि बाकी धनंजय सर आहे, तर ह्या लोकांनी चांगलं शिक्षण दिलं, चांगला आदर्श आपल्याला निर्माण करून दिला. म्हणून प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं प्रगतीपथावर आहे. मग आता बागवे सर आहे, गंगवाला आहेत, राजूभाऊ आहेत, थेटे आहेत, अशोक भाऊ आहेत, भाऊ थोरात आहे आणि संजू लोढा आहे. हे सगळे लोक त्या क्षेत्रामध्ये, सगळे प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये, कोळपकर आहेत, सगळेजण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये आमच्या सगळ्या ताई बसलेल्या आहेत. या ताई प्रत्येक त्यांच्या गृहिणी म्हणून एकदम चांगलं उत्तम काम करतात. आणि हे सगळं केव्हा झालं का आपण एका बॅचमध्ये असताना, आपले चांगले शिक्षक असताना, या शिक्षकांनी चांगले संस्कार दिल्यामुळं आपण एक चांगला विद्यार्थी घडलो, असं मला वैयक्तिक मत आहे. कारण हा खरं म्हणजे हे शिक्षक आहे, हे समाजाचा एक केंद्रबिंदू आहे. आणि समाजसेवक म्हणून ते जेव्हा काम करतात तेव्हा आपल्यासारखे अनेक हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे, या मान्यवरांनी केलेलं आहे. म्हणून 40-45 वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलेलो आहे. आणि ह्या सगळ्या येण्याचा कार्यक्रम योगायोगाने, म्हणजे जसं राजू भाऊंनी सांगितलं, मी कन्फ्यूज आता नाही कन्फ्यूज, तर कन्फ्यूज होतो. मला अमोल कुडसाने, जगन्नाथ आवताडे, बाळू जगन्नाथ कोते हे म्हणले आपल्याला बॅचचा कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणून आम्ही राऊत सरांना मी घरी बसल्यानंतर आम्ही सगळं तयार केलं, सगळ्यांना फोन लावले. एक कोणती तरी बोलावला, तिच्या मिस्टरने उचलला. ते म्हणे तुम्ही कसं काय फोन केला तिला? अहो म्हणलं आमची बॅच तयार करायची आहे, बॅचला आम्हाला स्नेह मेळावा घ्यायचा आहे त्यासाठी. त्याच्यानंतर काय लावला, मी म्हणलो तो मेळावाच नको, आपल्या घरावर यायला लागला तर कशाला तो मेळावा घ्यायचा, घराला नको म्हणलं. तो मेळावाच घेतला नाही. त्याच्यानंतर महिलेचं नाव आठवण मला, पुण्याच्या शिरूरच्या जवळपास आहे. आणि तिला आम्ही फोन केला, तिच्या मिस्टरने घेतला. ते म्हणे तुम्हाला फोन करायचं कारणच काय म्हणे तिला? अहो म्हणलं आम्ही एका शाळेत होतो, ती शाळा वेळा बसवण्यात गेली, मी परत फोन नाही करायचं म्हणलं. डोक्याला चिंता झाला. त्यांना सांगितलं की आपला कार्यक्रमच नको, आधार घरावर यायला लागला तर कशाला कार्यक्रम घ्यायचा, त्या बिचारीला काय फोन करायचा. तर अशा प्रकारचा आम्ही प्रयोग केला, पण तो प्रयोग काय साध्य झाला नाही. मग संजू भाऊनी फोन केला, संजू भाऊनी सांगितलं आपल्याला असं करायचं आहे. संजू भाऊचे मनपूर्वक मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळेजण आपल्याला याच्यामध्ये, माझ्यामध्ये फक्त तब्येतीन जर खराब असेल तर सावकारी खराब आहे, बाकी सगळे मला वाटतं सगळे फिट आहे, सगळे एकदम टकाटक आहे. आमच्या भगिनी पण टकाटक आहे, आपण सगळे टकाटक आहे. कोणीतरी सांगितलं का आपल्याला पुढं कसं जगायचं आहे, जगायचं नाही, व्यायामासाठी वेळ दिला पाहिजे. आपण सगळे 63, 64, 62 दरम्यान असतात सगळेजण, आपण सगळेजण फिट आहोत. सगळ्यांचे प्रपंच चांगले आहे, सगळ्यांना मुलाबाला आहे, चांगले मुलं चांगल्या एज्युकेशनला चांगले आहे, सुनबाई चांगल्या आहे ना? तुम्हाला विचारतो, कारण तुमच्या चेहऱ्यावर जरी हास्य दिसतं म्हणून म्हणलं बरं का. कारण त्यांच्या चेहऱ्यावर हास्याने समजून घ्यायचं का झाला भोंग्या झाला घरात.
हा चांगले आहे. कारण पद्मताई वगैरे सगळे सांगू राहिले त्याचा अर्थ सगळ्या घरी व्यवस्थित बरोबर आहे. कारण माझ्या घरी सुद्धा चांगला असल्यामुळे मी बोलत नाही. तर आमच्या घरी जर समजा कोणता असत मी काय आला तिथं जावई चांगले म्हणून ते खुश आहे ना. जावई चांगले असल्यामुळे ते खुश आहे. नाही तर मग काय जावई चांगले नसले किंवा मुलीचं काही गडबड जर असली तर ते काय लागायला असते. अशोकराव सारखा माणूस आज सगळीकडे कुठे वहिनी कुठे बरं जाऊ द्या तर तिकडे फिरवायल्या ते मस्त पक्की पोलीस खात्यामध्ये होते ते चांगले. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो पुढच्या वर्षी जर आपण सगळेजण व्यवस्थित राहिलो तब्येतीने राहणार अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो तर पुढच्या वर्षी गोड्यामध्ये स्वतः मी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम करतो असं मी तुम्हाला सांगतो. गोड्यामध्ये पण आपण सगळेजण चांगले राहिले पाहिजेत अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. समजा कोणाचं काही चुकलं असेल सावकारे तुम्हाला काही अडचण असेल वैयक्तिक मेडिकलमध्ये संजू भाऊ एकदम औरंगाबादमध्ये मोठं काम आहे त्यांचं. आणि तुम्हाला मी खोटं नाही सांगत जर समजा परिस्थितीने काही आघात झाला असेल जर काही आर्थिक मदत जर लागत असेल तर तुम्ही ती पण सांगा. आम्ही सगळेजण किंवा ज्यांना शक्य असेल ते तुम्हाला उपलब्ध करून देतील. आणि तुमचं आरोग्य चांगलं होण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण इथं लाजाचं काही काम नाही. कारण पैसा येता जातो पद येता जातात पण हे प्रेम टिकवण्यासाठी आपल्याला 45 वर्ष परत लागले खूप दिवस लागले. म्हणून कोणाला काही अडचण असेल त्याच्यामध्ये पण सावकारांना सांगतो असं जर कोणाला अडचण नाही बहुतेक असं मी धरतो तर असेल तर कोणाला तरी फोन करा. संजू भाऊ लोडांना फोन करा ते संपर्क करतील. आम्ही सगळे डॉक्टर गंगवा बसलेले इथं ते आपल्याला मदत करतील. मदत म्हणजे कायमस्वरूपी नाही करणार तुमच्या आजारपणासाठी मदत करणार. आता तुम्ही रोज समजा कुठं जाणार आणि तुम्हाला मदत करा असं नाही. कुठं जाण्यासाठी मदत नाही. तुमचा खूपच प्रॉब्लेम असला खूपच शारीरिक प्रॉब्लेम असला घरगुती काही प्रॉब्लेम असला तुम्हाला मदत करण्याचं काम आम्ही सगळेजण करू एवढं त्या निमित्ताने सांगतो. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराट जावं अशी प्रार्थना करतो. आणि सर पुढच्या वेळेस जेव्हा शिर्डीमध्ये कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण उपस्थित राहाल अशी साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुम्हाला चांगलं निरोगी आणि चांगलं आयुष्य लाभो अशी साईंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.